नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या 50 झटपट ठळक बातम्या आणि मोठ्या अपडेट्स घेऊन आलो आहोत. सर्वात आधी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट. थकीत शेतकऱ्यांपैकी 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 15 जिल्ह्यांसाठी कर्जमाफीची संपूर्ण यादी प्रसिद्ध झाली असून 72,947 कर्जखाती प्रमाणीकरण पूर्ण झाले आहेत. मात्र अनेक शेतकरी अजूनही लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. खत लिंकिंग न केल्यास परवाना रद्द करण्यात येणार असून तक्रार येताच तात्काळ कारवाई होणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी काँग्रेसनी मागणी केली आहे. लालसराव बाजार समितीत कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे, मात्र व्यापारी लिलावात सहभागी नसल्याने भावांवर परिणाम होत आहे. पुढील निलाव 5 मार्चला होणार आहे. कापसासाठी सीसीआय खरेदीची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. धान्य खरेदीची मर्यादा संपल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. आंबा पिकासाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच विम्याची रक्कम जमा होणार आहे. केळी उत्पादकांना 11 कोटींची विमा भरपाई मंजूर झाली आहे. मात्र युद्धामुळे केळी निर्यात ठप्प झाल्याने दरात 50% घसरण झाली आहे. सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून युद्धजन्य परिस्थितीमुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. टरबूजाला मात्र चांगले दर मिळत असून 12 ते 15 रुपये किलो भाव मिळतोय. मार्च महिन्यात 11 दिवस बँका बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक व्यवहारांचे नियोजन करावे. पीएम किसानचा 22वा हप्ता अजूनही खात्यात जमा झालेला नाही. नमो शेतकरी योजनेचा हप्ता होळीनंतर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोमॅटो व वांग्याचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. कांद्याला किमान 2,000 रुपये क्विंटल हमी भाव द्यावा, अन्यथा अनुदान जाहीर करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. युद्धामुळे सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कर्जमाफीबाबत मोठी अपडेट. 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांना लाभ न दिल्याने सरकारविरोधात पुन्हा अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाचं पालन न केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यात 7,169 शेतकऱ्यांचा डेटा कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून उर्वरित शेतकऱ्यांना आधार लिंकिंगची अडचणी येत आहे. शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा कायम आहे. 5 मार्चला राज्यभर चक्काजामचा इशारा. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीने 5 मार्च रोजी 1 लाख वाहनांसह चलो आझाद मैदान आंदोलनाची हाक दिली आहे. ई-चलान, जाचक दंड आणि अन्य नियमांच्या विरोधात मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम भाजीपाला, दूध वाहतूक, बाजारपेठा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. गरीब कल्याण अन्न योजनेतील तांदळाबाबत निर्णय. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील तांदळामध्ये पोषक तत्वे मिसळण्याची प्रक्रिया सरकारने तात्पुरती थांबवली आहे. गोदामांमध्ये दीर्घकाळ साठवणूक केल्यामुळे पोषक तत्वांमध्ये घट दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. गरिबांसाठी सौर ऊर्जा स्मार्ट योजना. महावितरणच्या स्मार्ट योजनेतून दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. प्रति किलोवॅट सुमारे 15,000 रुपयांची बचत होणार असून सौर ऊर्जेमुळे वीज बिलाचा भार कमी होणार आहे. नागपूर जिल्ह्यात बोरवेलवर निर्बंध. नागपूर जिल्ह्यात 5 वर्षांनंतर फक्त 150 बोरवेलना मंजुरी देण्यात आली आहे. पूर्वी दरवर्षी 400 ते 500 बोरवेल खोदले जात असल्यामुळे भूजल पातळी खूप खाली गेली होती. पाणीटंचाई निवारणासाठी आता नियंत्रणात्मक धोरण राबवण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयात डिजिटल प्रिस्क्रिप्शन. आता शासकीय रुग्णालयात रुग्णांना डिजिटल प्रिस्क्रिप्शन दिले जाणार आहे. यामुळे औषधांची नावे स्पष्ट दिसतील, फसवणूक टळेल आणि रेकॉर्ड सुरक्षित राहतील. आयुष्मान भारत योजनेवर सवाल. MMR भागात आयुष्मान भारत योजनेचा फारसा फायदा होत नसल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. मोठी खासगी रुग्णालये सहभागी नसल्यामुळे गरीब रुग्णांना उपचार मिळत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. सोने चांदी दरात मोठी वाढ. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे सोने आणि चांदीच्या दरात प्रत्येकी 1,000 रुपयांची वाढ झाली आहे. दररोज आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मौल्यवान धातूंचे दर चढ-उतार अनुभवत आहेत. बारामती विमान अपघात प्राथमिक अहवाल. अपघातावेळी वाऱ्याची स्थिती शांत होती, मात्र दृश्यमानता कमी होती असा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. सुरक्षा त्रुटींवरही चौकशी सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या सौर पंपाच्या केबल चोरी. पैठण तालुक्यात सलग 3 दिवसात 30हून अधिक सौर पंपांच्या केबल चोरीला गेल्या आहेत. पोलीस गस्त वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. प्लास्टिक फुलांवर बंदी. लग्न सोहळ्यात प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यात आली असून त्यामुळे नैसर्गिक फुलांची मागणी वाढणार आहे. याचा थेट फायदा फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. अकाली पावसाचा फटका. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये अकाली पावसामुळे 42,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. भाजीपाला, फळबागा आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. स्मार्ट मीटरवर वाद. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल आणि ऑनलाईन डिस्कनेक्शनचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करण्यात आला आहे. ग्राहकांवर आर्थिक बोजा पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 7/12 पोट हिस्सा मोजणी फक्त 200 रुपयांत. 7/12 उतार्यावर जमिनीच्या वाट्याची अचूक सीमा निश्चित करण्यासाठी पोट हिस्सा मोजणी आता फक्त 200 रुपयांत करता येणार आहे. यामुळे भविष्यातील जमिनीचे वाद टळण्यास मदत होणार आहे. हवामान अंदाज. उन्हाळ्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे. रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन असा बदलता हवामानाचा अनुभव येणार आहे. गारपीट व अतिवृष्टीची पूर्वसूचना देण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात येत आहेत. कांदा बाजारभाव. 4 दिवस बाजार समित्या बंद असल्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. रांगडा कांदा कवडी मोल भावात विकला जात असून शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.